नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आज आहे ना, मी डायरेक्टचं जे प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करते ना, तर ते कसं कटिंग करते ते दाखवते मी तुम्हाला. तर सगळ्यात पहिले मी फोरघडी करून घेणारी हे ब्लाऊज पीसची, म्हणजे हे अस्तरची अशी फोरघडी करून घेतली. आणि ह्या ब्लाऊजचं कमरघेर किती आहे त्या कमरघेराच्या मापावरनं मी ब्लाऊज पीसला कमरघेर टाकणार आहे. आता याचा कमरघेर टाकलाय मी 11 आणि उंची टाकलेली आहे 14.5. ह्या ब्लाऊजसाठी ना उंची थोडी जास्तच लागते आणि डायरेक्टचं प्रिन्स कट एकदम सोपी पद्धत आहे. शोल्डर टाकलंय 5.5 आणि खाली मुंडा घेतला आहे 7. त्यानंतर 1.5चा आकार देऊन घेतला इथं. आणि आता असं कटिंग करून घ्यायचं. जसं आपण 4 टक्स ब्लाऊज कटिंग टाकतो ना, जशी घडी टाकतो ना, तर तशीच या ब्लाऊजसाठी पण तशीच घडी टाकायची. आणि असं मी कटिंग करून घेतलं आहे. आता हा जो पुढचा पार्ट आहे ना, तर पुढच्या पार्टसाठी मी 2.5 इंच गळा रुंदी टाकून गळ्याला शेप देते. आणि हा जो मागचा गळा आहे ना, तर मागच्या गळ्याचा पण आता पार्ट ओपन करून घेतला आणि त्यानंतर गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर गळा रुंदी आपल्या मापानुसार टाकायची. तर याची गळा रुंदी टाकली आहे मी 9.5. उंची जास्त असल्यामुळे पाठ मोठी दिसते. आता हा जो ब्लाऊज आहे ना, आरी वर्कचा ब्लाऊज आहे, म्हणजे कलांजली पॅटर्नमधला. तर ह्या ब्लाऊजचा गळा बघा, पीसचा गळा खूपच मोठा आहे. आपल्याला टाकताना एकदम ॲडजस्टमेंट करून मध्ये टिप टाकून आणि त्यानंतर आपल्याला गळा जॉईन करावा लागेल. त्यानंतर इथं बाही टाकायची आहे. बाही पण टाकताना 3/4 बाही आहे ही आणि साईडला मला जॉईन द्यायची आहे बाहीला, कारण की दंडघेराला मुंढ्यामध्ये ब्लाऊज फिटिंग होतं आणि माप पण मोठा असल्यामुळे मी साईडला थोडे थोडे जॉईन देऊन घेणार आहे. आता हा आहे पुढचा भाग. आता पुढचा भाग पण असा कटिंग करून घेणार आहे. तर ओपन बाजूला जरी असेल तरी चालतो. तर चारी पण साईडनी व्यवस्थित मापानुसार कटिंग करून घ्यायचा. ते झाले ते ब्लाऊज कटिंग तयार. आता हे जे दुसरे ब्लाऊज आहे ना, तर हे दुसरे ब्लाऊज मी कटिंग करते. तर हे पण प्रिन्स कटचेच ब्लाऊज आहे. तर हे 3 ब्लाऊज एकावर एक ठेवून कटिंग करते मी. एकावर एक ठेवून कटिंग केल्याने काय होतं, वेळ पण वाचतो आपला आणि पटकन ब्लाऊजची कटिंग पण होते. अस्तर एकावर एक ठेवून कटिंग करते, पण जे ब्लाऊज पीस आहे ना ते वेगवेगळे कटिंग करते. आता हे जे कटिंग करते ना, तर हे 3 ब्लाऊज तीन कस्टमरचे. तर मग माप एकसारखेच आहे, पण बाहीमध्ये थोडाफार फरक आहे. तर मी तिन्ही पण पार्ट एकसारखे टाकून घेणार आहे आणि बाहीचा पार्ट वेगळे वेगळे करून टाकणार आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्स कटची कटिंग झाली. आता हे जे वरच्या बाजूचं वरचं जे ब्लाऊज आहे ना पीस, तर त्याची स्लीव्ज आहे 4ची, तर मी 5 टाकलेली आहे. आता ती कटिंग करून घेतली. त्यानंतर खालच्या ब्लाऊजची स्लीव्ज आहे 7.5ची, तर मी 8.5 टाकलेले, तर ती पण आता कटिंग करून घेणार आहे. आणि ही जी सगळ्यात खालची स्लीव्ज आहे ती पण 4.5ची आहे, तर 5.5ची कटिंग करून घेणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 3 ब्लाऊज आपण एकाच मापाचे जर असेल ना, तर बाही फक्त वेगवेगळी कटिंग करून आपण तिघं पण अस्तर एकावर एक ठेवून पण कटिंग करू शकतो. याने काय होतं, आपला वेळ पण वाचतो आणि प्रत्येक ब्लाऊजला वेगवेगळं कटिंग करण्यामध्ये ना बराचसा वेळ निघून जातो. त्यामुळे आपण कटिंग करताना हे पण 1-2 टिपचा थोडाफार फरक असेल ना, आपण एकावर एक पण कटिंग करू शकतो. हे नवरीचे ब्लाऊज आहे तिघं पण. आता हे कटिंग करते मी. त्यानंतर आपल्या दुकानामध्ये आलं आहे पार्सल एक. तर पार्सलमध्ये काय मागवलं आहे मी, तर बघा तुम्हाला उघडून दाखवतेस मी. मी बऱ्याच दिवसापासून ही वस्तू मागवायची होती मला, पण ती आज फायनली घेतली आहे मी. 2 वेळेस आधी घेतली होती, पण मला ती काय एवढी काय आवडली नव्हती. मग मी घेतली आणि आता बघू आता ही पण कशी आलेली आहे.
जे आपण ऑनलाईन हे घेतो ना, काही पण वस्तू घेतो ना, तर त्यावर जे कॅशबॅकचं कार्ड आलेलं असतं ना, तरी 5 स्टार देऊन जर आपण जर कॅशबॅक येतो आपल्याला 20 रुपये 25 रुपये अशा पद्धतीने आपल्याला कॅशबॅक येतो. तर माझ्या ह्या बऱ्याचशा वस्तू ऑनलाईनच असतात. तर हा आहे आपला ब्लूटूथ कनेक्ट स्पीकर. इतका छान आला आहे, मस्त आला आहे, आवडला आम्हाला सगळ्यांना. का घेतला आहे मी तो, तसा माझ्या मोबाईलला आहे ना आवाज खूप कमी आहे. मला सकाळ संध्याकाळ मस्त स्वामींची गाणे, दिवसभरात पण स्वामींची गाणे कीर्तन असं चालू असतं दुकानामध्ये. मग आवाजच येत नाही. दोन्ही साईडला दोन्ही कूलरचा आवाज, परत मुली क्लासला असतात ती गडबड. मग कोणाला आपल्यामुळे कोणाला तरी काहीतरी 4 शब्द कानावर चांगले ऐकायला पडतील, त्यासाठी आम्ही दिवसभर कीर्तन चालू असतं, कथा चालू असते, शिवपुराणची कथा चालू असते किंवा स्वामींचे मस्त स्तोत्र मंत्र गाणे असं चालू असतं. तर सगळ्यांना आपल्या स्वामी सेवेचं खूप मस्त वेड लागलं आहे. सगळ्यांना असे छोटे मोठे खूप छान छान अनुभव येत आहे. ज्या कोणी नवीन मुली आल्या आहे ना, तर प्रत्येकाला स्वामी सेवेचं मी जसं करते ना तसंच त्यांना पण म्हणजे काही गोष्टींचा असं छोटे मोठे अनुभव आले ना, तर त्या पण स्वामी सेवेला लागले आहे. हे एक माझं एक म्हणजे नशीब समजते की आपल्याकडे ज्या मुली क्लासला येतात ना, तर आपण कामासोबतच त्यांना अध्यात्माची काय होतं अध्यात्मामध्ये आल्यानंतर या गोष्टींची खूप मस्त जाणीव होते त्यांना आणि छोटे मोठे त्यांना अनुभव येतात. तर छान वाटतं असं आपल्यांना पण. आता हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे पण आहे ना कॉलरचं ब्लाऊज शिवते. तर बऱ्याच ताई विचारत होत्या ते कॉलरचं ब्लाऊज पूर्ण शिवून दाखवा. तर अशा पद्धतीने मी कॉलरचं ब्लाऊज बॅक साईडला टक्स टाकून आणि तयार करून घेतलं आहे. जसं आपलं पाठीचा भाग तयार करतो ना तशा पद्धतीने. आता हा जो आहे ना पुढच्या साईडला मी पुढच्या बाजूनी 3.5 किंवा 4 इंचाचा टक्स घेतला. वरती पण 4 इंचाचा टक्स घेते आणि त्यानंतर आपल्या मुंढ्याच्या भागामध्ये हा टक्स असा प्रिन्स कटसारखा आकार देऊन घ्यायचा. तर त्यानंतर त्याच टक्सवर आपण टिप पण मारून घ्यायची. इतका छान पफ्स पडतो आणि खूप छान ब्लाऊज तयार होतं. तुम्ही अशा पद्धतीने कॉलरचं ब्लाऊज शिवून बघा. कुठलाही ब्लाऊज शिवताना अशा पद्धतीने जर मध्ये जर टक्स टाकून जर व्यवस्थित जर फिनिशिंग जर दिली ना आपण ब्लाऊजला, तर एकदम छान सुंदर ब्लाऊज येतं. त्यानंतर खालच्या साईडला पट्टी लावून घेतली मी. पट्टी पण लावताना आहे ना, कुठलीही पट्टी लावताना आपण पहिले दापटीप देऊन घ्यायची पट्टीला, त्यानंतर फोल्ड करायची. अशा पद्धतीने मी कॉलरचं ब्लाऊज शिवते. टक्स टाकल्यानंतर आहे ना पुढच्या साईडला आयपट्टी लावून घ्यायची, आयपट्टी हुकपट्टी लावायची. तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेते. आयपट्टी हुकपट्टी ना कमीत कमी आपली 2 इंचाच्या अंतराची रुंदी असली पाहिजे पट्टीला आणि खालून वरून वरच्या साईडने नाही पण खालच्या साईडने फोल्ड होईल अशा पद्धतीची पट्टी लावायची आणि व्यवस्थित लॉक करायची टिपा. व्यवस्थित लॉक केली का ब्लाऊज उसवत नाही. हे झालं आपलं कॉलरचा पुढचा पार्ट तयार. आता याला पुढच्या गळ्याला थोडंसं नॉर्मल कोरून घ्यायचं. कोरल्यानंतर ब्लाऊज खूप छान बसतं. कुठलाही ब्लाऊज जोडताना आपल्याला पुढचा गळा कोरूनच घ्यायचा. कोरलं की असं ब्लाऊज वरती बांधल्यासारखं होत नाही आणि व्यवस्थित येतं गळ्यामध्ये. तर हे बघा झाला हा पुढचा गळा तयार झाला. परत दोघं पण पार्ट लावून बघायचे, गोलसर असा आकार येतोय का, काही कमी जास्त होत आहे का ते बघून घ्यायचं. तसाच छान असं ब्लाऊज तयार झालं आहे. आता मी याला पायपिंग करणार आहे. दोघं पण साईडला पायपिंग केल्यानंतर मी कॉलर लावणार आहे. डायरेक्ट जर कॉलर लावली तर पायपिंग करायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपण जसं की आपण अस्तरचं ब्लाऊज शिवतो ना त्याच पद्धतीने पुढच्या गळ्याला पायपिंग करून घ्यायची आणि त्यानंतर कॉलर जॉईन करायची. कॉलर पण जॉईन करताना आहे ना डबल कपड्यामध्ये कॉलर जॉईन करायची. म्हणजे जो कॅनव्हास असतो ना तो कॅनव्हासचा कपडा व्हाईट दिसत नाही. व्यवस्थित डबल फोल्डमध्ये कपडा जर घेतला तर कॉलर पण खूप छान लावता येते आणि दिसत पण नाही बाहेरच्या साईडनी. तुम्ही पण असं घरच्या घरी ना अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कॉलरचं ब्लाऊज शिवू शकता. तुम्हाला कुठल्याही पॅटर्नची गरज नाही आहे कॉलरचं ब्लाऊज शिवताना. तुम्ही फक्त व्हिडिओ बघून जसं जसं ब्लाऊज कटिंग केलं ना तसं तसं तुम्ही शिवून पण बघायचं. खूप सुंदर ब्लाऊज येतं आणि ब्लाऊज कसं ब्लाऊजचा लूक पण खूप सुंदर दिसतो कॉलर ब्लाऊजसाठी. आता याला पायपिंग पण करून झालेली आहे.
दोघं पण गळ्याला पायपिंग तयार आहे आपल्या। आता गळ्याला हे गोलसर आकारामध्ये मध्ये पायपिंग पट्टी फोल्ड करायची आणि त्यानंतर गोलसर अशी पायपिंग आपले ब्लाऊजसाठी तयार होते। पायपिंगनी पण ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतो। आता ह्या बाजूची जी पट्टी आहे ती आय पट्टी आहे। आय पट्टीला पण मी डबल राऊंडमध्ये डबल टिप मारून आणि आय करून घेते। असे सुंदर असे आय तयार होतात। आय अशी व्यवस्थित डबल दोऱ्यामध्ये जर पॅक केले ना तर आय उसवत पण नाही। कशी हुका लावल्या तरी आपलं ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतं। त्यानंतर मी वरती शोल्डर दाबून घेतलं आहे। शोल्डर पण दाबताना अर्धा इंच दाबलं आहे। कॉलरच्या ब्लाऊजचं शोल्डर कसंही शिवलं ना तर अर्धा इंच पुढेच येतं शोल्डर। तर झालं आहे आपलं फायनल ब्लाऊजचं लुक तयार। तर तुम्हाला कॉलर ब्लाऊज कसं वाटलं शिवताना कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।